भद्रावती तहसील के बराज मोकासा में स्थित खदान की वजह से वहां के स्थानिक नागरिकों को कई मुश्किलों का सामना करना पड़ रहा है और इसी वजह से वहां के गांववासी अनशन पर बैठे हैं। क्या मांगे की गई इन गांववासियों की ओर से, देखते हैं इस खबर में। बराज मोकासा तहसील भद्रावती के गांव का पुनर्वसन तथा प्रकल्पग्रस्त किसान तथा कामगारों की समस्याओं का निराकरण न होने के कारण खान परिसर में गांववासियों ने अपनी मांगों को लेकर 14 दिसंबर से अनशन शुरू किया है। इस मौके पर बड़ी संख्या में गांववासी मौजूद थे। साथ ही इस दौरान सिटी न्यूज़ के विशेष प्रतिनिधि जावेद शेख ने इन सभी अनशनकर्ताओं से बातचीत की। तो सुनिए अपनी मांगों के संदर्भ में सिटी प्रतिनिधि को उन्होंने क्या जानकारी दी। पहिले पुनर्वसन नंतर प्रकल्प हे शासनाचं धोरण असताना या कंपनीने गावकऱ्यावर एवढा अन्याय केला आहे की पहिला प्रकल्प चालू केला आणि गावकऱ्याला पुनर्वसनापासून येत्या 12-15 वर्षापासून वंचित ठेवलं। हा केवढा मोठा अन्याय आमच्यावर करत आहे। एखादी साधा व्यक्ती आमचा न्यायासाठी उभा झाला त्याला तुरंत पोलीसवाले अंदर करतात। आम्हाला इथं आमचा वाली कोणीच राहिलेला नाही, नाही प्रशासन राहिला, नाही जंत्री राहिला, नाही मंत्री राहिला। आम्हाला येतात, आश्वासन देतात, निघून जातात। कलेक्टर साहेबाच्या मीटिंगमध्ये जेव्हा माईन्स बंद असताना आणि मग नंतर चालू झाली 2020 मध्ये, तेव्हा कलेक्टर साहेबाच्या मीटिंगमध्ये त्यांनी ठरवलं होतं की आम्ही 6 महिन्यामध्ये तुमचं पुनर्वसन करू, तुम्हाला आम्ही न्याय देऊ। तुमचे 1269 जे घर आहे ते आम्ही घेऊ, उर्वरित जमीन तुमची जे राहिली आहे शिल्लक जमीन ते पण आम्ही घेऊ आणि तुमच्या जे ड्युटीवर लागलेले आहे लोक त्यांना WCLचा वेतन देऊ। पण त्यांनी एकही मागण्या आणि एकही त्यांचे आश्वासन पूर्ण झालेले नाही। आता कमीत कमी 7 वर्ष 2007 पासून आता हे 2024 चालू झालेलं आहे। माझं एकच कंपनीला म्हणणं आहे किंवा प्रशासनाला म्हणणं आहे, आता आमच्या महिला या जाग्या झाल्या आहे आणि पेटून उठलेल्या आहे। आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय द्या। आम्हाला आमच्या मागण्या आहे पुनर्वसन लवकरात लवकर झालेलं पाहिजे। पुनर्वसनाची जागा आम्हाला मंजूर नाही आणि जे 2016ची पॉलिसी आहे ते आम्हाला मंजूर नाही। त्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे, नाहीतर मग आम्हाला नवीन पॉलिसी चालू म्हणजे तयार केली पाहिजे, फेरबदल झाला पाहिजे। आणि जे कामगार लोकांचा पेमेंटचा ह्या आहे प्रश्न वेज बोर्ड, ते काही अजून सॉल्व्ह झालेला नाही। आजपर्यंत जितक्या मीटिंगा झाल्या तिथे कोणताही निर्णय लागलेला नाही। आजपर्यंत ग्रामपंचायतमधून पत्रव्यवहार झालेला आहे, कंपनीसोबत झालेला आहे, कलेक्टर ऑफिसमध्ये झालेला आहे, पण त्यांच्याकडून काहीही आम्हाला अपेक्षा मिळाल्या नाही। त्याच्यामुळे आम्ही सगळं काही हे करून आता महिलांनी एकत्र होऊन साखळी उपोषण मानलेलं आहे। लोकप्रतिनिधी तुमच्या गावाला भेट दिली होते, त्यांच्यासोबत आपलं काय बोलणं झालं होतं का? हो, त्यांनी आले होते। कोण आले होते? 5 तारखेला डेप्युटी कलेक्टर आले होते, SDO मॅडम आल्या होत्या आणि एमटाचे सर आले होते। त्याच्यानंतर त्यांनी म्हणाले की तुम्ही फॉर्म भरून द्या, पण तुमची किती तुम्हाला पाहिजे ते विचारलं नाही। ते त्यांच्या याच्यानुसार 2016ची पॉलिसी आहे त्यांच्यानुसारच देणार। मग त्यांनी त्यांच्या मताने किती टाकू, पण ते आम्हाला मंजूर नाही। आम्हाला आमच्या याच्यानुसार जर छानपैकी भेटलं की याच्यामध्ये आपलं घर बसेल बा, तर आम्ही ते मंजूर करू, नाहीतर नाही करू। याच्यानंतर आपल्या म्हणजे काय पाऊल उचलणार आहे आपण? आम्ही 10 दिवस साखळी उपोषण ठेवलं आहे। 10 दिवसात आमचा निर्णय नाही लागला तर आम्ही आमरण उपोषण मानणार आहे। आणि प्रशासनाने आणि कंपनीने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीचा बूथ हा लावू देणार नाही। आम्ही त्या निवडणुकीवर सर्व महिला मिळून बहिष्कार टाकू। तरी प्रशासनाने आणि कंपनीने आमचा योग्य तो निर्णय म्हणजे योग्य ती बाजू घेऊन आम्हाला निर्णय द्यावा। आणि जोपर्यंत आम्हाला योग्य निर्णय भेटत नाही आम्ही महिला हटणार नाही।